व्यतिपात नावाचा योग असतो. त्या दोन योगात तुळस तोडायची नाही. बर, भूमी भार्गव भानुषु. भूमी म्हणजे मंगळवार, भार्गव म्हणजे शुक्रवार, भानुषु म्हणजे रविवार. या 3 वाराला तुळस तोडायची नाही. लक्षात ठेवण्यासाठी सोपं सांगतो. 2 देवीचे वार आणि 1 सुट्टीचा वार. मंगळवार शुक्रवार 2 देवीचे वार, रविवार सुट्टीचा वार. या 3 वाराला तोडायची नाही. पर्व द्वये 2 पर्व आहे. एक पौर्णिमेला तोडायची नाही, अमावस्याला तोडायची नाही. द्वादशाम, एकादशी व्रत आहे म्हणून तोडायची नाही, द्वादशीला पण तोडायची नाही. सुतके द्वये 2 प्रकारचं सुतक आहे. बाळक जन्माला आलं त्या विटाळात तोडू नका. एखादा माणूस स्वर्गवासी झाला त्या सुतकात तोडू नका. आणि अजून पर्व द्वयेच संक्रांत द्वादशम सुतके द्वये. अजून सायंकाळ झाली निशिसंध्ययो हो. याचा अर्थ काय? सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तुळशीला हात लावायचा. अजून तैलाभ्यंगे, डोक्याला तेल लावलंय का? आता तुळशीची पूजा करू शकत नाही. माणसं मेकअप करून पूजेला बसतात. डोक्याला तेल लावल्यानंतर पूजा करता येत नाही. शास्त्र असं सांगते, झोपताना तेल लावून झोपा, सकाळी स्नान करा. रात्री विसरलाय का? सकाळी स्नानाच्या अगोदर तेल लावा, स्नान करा, आता पूजा करू शकता. पूजेच्या अगोदर तेल लावायचं नाही. तेल लावायचंच असेल तर पूजा झाल्यानंतर लावा. पुन्हा हात धुवून टाका. गंगा गोदावरीचं नाव घेऊन चांगलं पाणी 3 वेळा डोळ्यावरून डोक्यावरून फिरवा. आता तुम्ही प्रवास करू शकता. शक्यतो स्नानाच्या अगोदर तेल लावा, शास्त्रानं सांगितलंय. स्नान करून टाका, आता तुम्हाला पूजा करता येईल. मेकअप करून पूजा का करू नये? मागे सर्च केला तर ते सगळ्यांच्या दृष्टीसमोर आलं ना. त्या फेअर अँड लवलीच्या कंपनीने त्याच्या डुकराची चरबी टाकलेली म्हटली. आता डुकराची चरबी तोंडाला लावून मग पूजेला बसायचंय का? म्हणून मेकअपच्या अगोदर पूजा करा. विठाला विठाला मेकअपच्या अगोदर पूजा करा. पूजा झाल्यावर मेकअप करा. कीर्तनावून गेल्यानंतर मेकअप करत जा. कीर्तनकारानं केलं तर चालतो. विठाला 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 शास्त्रानं निषेध केला. मेकअप करून पूजा करता येत नाही. त्याच्यात कंपनीनं आता ते तुकाराम मुंडे साहेबांची कृपा आहे. कशात काय काय लोकांनी टाकलंय आता दृष्टीसमोर आलं नाही का? तेव्हा मेकअपच्या साहित्यामध्ये काय काय टाकलेलं असतं त्यांनाच माहिती. म्हणून पूजा करताना ते मेकअप नसावं. बर, शास्त्र असं सांगतंय गंध लावला पाहिजे. तुळशीचं मी सांगत होतो. वैधृत्य योगामध्ये व्यतिपातामध्ये तुळस तोडायची नाही. मंगळवार शुक्रवार रविवारी तुळस तोडायची नाही. अमावस्या पौर्णिमेला तोडायची नाही. एकादशी द्वादशीला तुळस तोडायची नाही. डोक्याला तेल लावलं आता तुळशीला हात लावू शकत नाही. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तुळस तोडायची नाही. सुतकात विटाळात तुळस तोडायची नाही. मग आता मला सांगा, तुळस तोडायची नाही. आज रविवार आहे आणि तुळशी पत्र देवाला समर्पित केल्याशिवाय देवपूजा घेतच नाही. तुमची पूजा पूर्ण होत नाही. तुळशी पत्र देवाला व्हायचंय. आज रविवार आहे, रविवारी तुळस तोडायची नाही. आता काय करायचं? मग शास्त्रानं सांगितलंय गलितम पत्रम. तुळशीच्या झाडाखाली पडलेली पानं उचला, ती देवाला समर्पित करा. तुळशीच्या झाडाखाली पडलेली पानं सुद्धा नाही. शास्त्रानं सांगितलंय वाळलेल्या तुळशीची काष्ट काड्या सोबत ठेवा. त्याच्यातली एक काडी देवाच्या चरणावर वाहा. वाळलेल्या तुळशीची देवाला आनंद होतो, पूजा पूर्ण होते. ते पण नाही. तुळशीच्या वाळलेल्या झाडाची मुळं घ्या, ती देवाला ती पण नाही. तुळशी वृंदावनातली माती घ्या, देवाला समर्पित करा. तुळस समर्पित केल्याचं फल मिळतं, पूजा पूर्ण होते. आम्ही अशा घरी बसलो का त्याच्या घरी तुळशी वृंदावनच नाही. माती कुठून आणायची? मग शास्त्रानं सांगितलं तुळशीची 24 नावाचा उच्चार करा, देवाला तुळस समर्पित होते. हे बगलेतलं नाही, त्याचं प्रमाण सांगतो. आता देवाला मंजिरी सहित तुळस खूप आवडते. मंजिरा संपल्या असतील तर फक्त तुळशी पत्र पहा. तुळशी पत्र तोडायचं नाही, खाली पडलेलं घ्या. खाली पडलेलं नाही, तुळशी काष्ट व्हा. तुळशी काष्ट नाही, वाळलेल्या झाडाची तुळशीची मुळं व्हा. मुळं नाही, माती व्हा. माती नाही, वृंदावनातली तुळशीची नावं बोला. आता प्रमाण सांगतो.
तुलसी मंजरी ग्राह्या तद्भावेतु पल्लवः तद्भावेतु पत्रं स्यात् तद्भावेतु काष्ठकं तद्भावेतु मूले स्यात् तद्भावेतु मृत्तिका मृत्तिकाया अभावेतु तुलसी शब्द उच्यते विठ्ठल वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी तुलसी कृष्णजीवनी ही 8 नावं झाली. पद्मपुराण पुन्हा 16 नावं सांगितली. तुळशी देवी, श्रीदेवी, महालक्ष्मी देवी, विद्यादेवी, अविद्यादेवी, यशस्विनी देवी, धर्म्यादेवी, धर्मारणा देवी, देवी देवमन प्रिया देवी, लक्ष्मी प्रिय सखी देवी, देवी देव देवी, भूमी देवी, अचला देवी, चला देवी ही 16 नावं. 16 नाट किती झाले? ही 24 नावं म्हटली. तुळशीपत्र देवाला समर्पित केल्याचं पुण्य आम्हाला मिळतं. देव तुमची पूजा समर्पित करून घेतो. विठ्ठल विठ्ठल तुळशीची पूजा करत असताना माणसं रोज तुळशीला पाणी घालतात. रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी म्हणजे जल समर्पित करू नये. एकादशीच्या दिवशी लोक लोटाभर जास्त टाकतात. एकादशी आहे, एकादशी दिवशी जल पाणी समर्पित करू नका. कारण तुळस एकादशी करताना खिचडी खाऊन करत नाही, ती निर्जला एकादशी करते म्हणून जल टाकायचं नाही. रविवारी सुद्धा ती आपल्या पतिराजासाठी भगवान महाविष्णूसाठी व्रतस्थ असते, निर्जला व्रत करते म्हणून रविवारी सुद्धा पाणी टाकू नका. एकादशीला पाणी टाकू नका. पूजा करा, प्रदक्षिणा करा, फक्त पाणी टाकू नका. विठ्ठला विठ्ठला तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा दही कळवळा वैष्णवांचा. आणि म्हणून गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. कपाळाला गंध एक प्रकारचा असला पाहिजे. आणि मग तुळशीची माळ घातली आणि कपाळाला गंध लावला म्हणजे तो संत झाला का? तुळशीची माळ गळ्यात घातली, कपाळाला गंध लावला, कीर्तन ऐकायला आला, वारी करतोय म्हणजे संत झाला का? संत झाला? सगळी माणसं म्हणतात नाही. त्यामुळे आता ज्यांनी माळा घातल्या त्यांना काढायला काही अडचण नाही. ज्यांनी घातल्याच नसतील त्यांना घालायची गरजच नाही. कारण तुम्ही सांगितलं तो काही संत हो. ऐका, मी असंच एका ठिकाणी बोललो, म्हटलं ज्याला शिक्षक व्हायचं त्याने बीएड करावं, डीएड करावं. कीर्तन झाल्यावर त्या गावातले 25 मुलं मला भेटले. म्हटले आमच्या गावात 200 मुली आणि 150 मुलं बीएड डीएड झाली. त्याच्यातले कोणी गाई राखतं, कोणी म्हशी वळतं, कोणी भांडी घासतं, कोणी शिक्षक झालं त्याने. उगा तुम्ही असं बोलत जाऊ नका. मी म्हटलं अरे बाबा, तो बीएड झाला डीएड झाला म्हणजे शिक्षक झाला असं नाही, पण बीएड झाल्याशिवाय शिक्षक होता येणार? तुळशीची माळ घातली, गंध लावला, कीर्तन ऐकू लागला म्हणजे संत झाला असं नाही, पण माळ घातल्याशिवाय आणि गंध लावल्याशिवाय संत होता येत नाही. विठ्ठल तुळशीची सेवा करत असताना बरीच मंडळी, तुळशीचं 3-4 फूट वृंदावन असतं आणि मध्यभागी खातं असतं. त्या खात्यात दिवा असतो आणि तुळस अंधारातच असते. मी म्हटलं हा कुठला प्रकारे दिवा लावायचा? सगळ्या लोकांच्या घरी असंच आहे. तुळशी वृंदावनाच्या मध्यभागी खातं असतं, त्या खात्यात दिवा असतो आणि तुळशीजवळ वरती काय असतं? अंधारच असतोय ना. आता दुसरा समाजातला दुसरा वर्ग सांगतो, तुळशीची सेवा करणार, तुळशीत दिवा लावता, तुळशीची 4-5 पानं तरी करपलेली असतात. तुळस आशीर्वाद देत असेल का तुळशीत दिवा लावल्या?